नमस्कार व्ह्यूवर्स, एंजल लव्स फूड या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आहोत आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 आणि आज आपण आहोत CST मधील या फिश मोठ्या अशा फिश मार्केटमध्ये। आज आपल्याला थोडीशी खरेदी करायची आहे मासळीचे। आपल्याला स्क्विड्स हवे आहेत, खेकडे हवे आहेत, त्याचबरोबर इतर मच्छीसुद्धा हवी आहे। सततच्या पावसामुळे या बाजारामध्ये येण्याची संधी मिळालेली नव्हती, मात्र आज थोडंसं मला वाटतं पावसाने उसंत घेतलेली आहे आणि सकाळच्या वाजलेल्या आहेत 5 आणि हे मार्केटसुद्धा जवळजवळ मध्यरात्री चालू होत असतं। त्या मार्केटमध्ये आपण बघतो की चांगली रेलचेल आहे। मोठ्या अपेक्षेने आलेलो आहोत या मार्केटमध्ये। बघूया आज आपण साधे खेकडे आपण विकत घेऊया। मला 6 किलो खेकड्यांची ऑर्डर आहे आणि हे खेकडे मी घेत आहे। किलोला 3 असे खेकडे बसतील आणि यात किलोची किंमत आहे, 1 किलो खेकड्याची किंमत आहे 300 रुपये। आणखी कमीमध्ये सुद्धा आपल्याला मिळेल, मात्र त्यासाठी तुम्हाला साईजची कॉम्प्रोमाइज करावं लागेल। बघा इथे ताई घेत आहेत साधारणतः 250-300 मध्ये हे खेकडे घेत आहेत। किलोमध्ये 6 किंवा 7 बसणारे। तर बघूया आपण, चांगली वर्दळ इथे चालू झालेली आहे, गर्दी चांगली आहे। अपेक्षेप्रमाणे इथं भरपूर अशी गर्दी आहे आजच्या मार्केटमध्ये। आणि हे पापलेट बघा, साधारण किलोला 3 असे पापलेट 350 ग्रामचा एक पापलेट असेल आणि याचा पर केजी रेट आहे तो 950 रुपये। अन्य वेळी हा 1200 ते 1300 रुपये असतो, मात्र आज ह्या पापलेटचा भाव 950 रुपये आहे। आणि ताजे पापलेट आहेत, चांगले कडक असे पापलेट आहेत बघा। आणि साईज बघा मित्रांनो, साईजसुद्धा एक चांगली साईज या पापलेटची आहे। आणि नेक्स्ट आपण पाहत आहोत सुरमई। ही मोठी सुरमई आहे, साधारण 3-3.5 किलोची एक सुरमई असेल आणि याचा भाव आजचा 550 रुपये आहे। बघा आपले भाऊ एक मित्र सुरमईची चाचपणी करत आहेत, ताजी आहे की नाही ते बघत आहेत। मात्र इथे आज भाव आहे 550 रुपये। या छोट्या सुरमई आहेत, साधारणतः अर्धा पाऊण किलोची एक सुरमई आहे आणि याचा भाव 250 रुपये आहे। याची क्वालिटी आपल्यासमोर दिसत आहे। हा पाला मच्छी किंवा हिल्सा आपण ज्याला म्हणतो, अतिशय ताजा असा पाला आहे आणि आजची जी किंमत आहे या पाल्याची 700 रुपये प्रति किलो आहे। यापेक्षा मोठेसुद्धा पाले आहेत बघा, गाबोळीने भरलेले आहेत, म्हणजे ज्यामध्ये अंडी असतात तसे पाले ताई इथे निवडून घेत आहे। आपण सुद्धा बघूया, हे पाले 1000 रुपये किलोने विकत आहेत। यामध्ये अंडी आहेत, म्हणजे गाबोळी आहे आणि हा पाला अतिशय चवदार असतो। अनेक लोकांना पापलेटपेक्षा हा पाला चांगला वाटतो, कारण याची टेस्ट अतिशय जबरदस्त अशी, सर्व मच्छीमध्ये चांगली अशी टेस्ट या हिल्सा मच्छीची असते। आता आपण पुढे जाऊया। हा कटला फिश आहे आणि हा कटला फिश एका क्रेटमध्ये टाकलेला आहे। भरपूर असे क्रेट इथे रचण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक क्रेटची किंमत आहे 1200 रुपये। साधारणतः 20 किलो ह्या एका क्रेटमध्ये हे कटला मच्छी इथे असते, म्हणजे साधारणतः 60 रुपये किलोपर्यंत होलसेल दरामध्ये हा कटला आजच्या ह्या मार्केटमध्ये इथं विकला जात आहे CSTच्या। बघा ही वाव आहे, काळी वाव आहे, पिवळी आणि काळी अशी वाव असते, त्यापैकी ही काळी वाव आहे। अन्य वेळी आपण बघितलं की गेल्या वेळी जेव्हा मी आलो होतो तेव्हा 150 रुपये प्रति किलो ह्या वावचा होता, मात्र आज 320 रुपये, म्हणजे थोडासा भाव चढलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। मात्र ताजी अशी वाव आहे। इथे बोंबील आहे, बोंबलाचा दरसुद्धा आपल्याला माहिती आहे की मासेमारी वादळामुळे बंद करण्यात आली होती आणि त्याचा परिणाम म्हणजे या मार्केटमध्ये कमी बोंबील आलेले आहेत, कमी मच्छी आलेल्या आहे। आणि आज बोंबलांचा भाव आहे 150 रुपये, थोडंसं निगोशिएट होऊ शकतं, मात्र आस्किंग रेट जो आहे 150 रुपये। हा डहाणूवरून खास आणलेला बोंबील आहे। विक्रेत्याने मला सांगितलं की हा डहाणूचा बोंबील आहे, डहाणूने आणलेला, आणि 150 रुपये किलो हा बोंबीलसुद्धा आज विकला जात आहे। हे संपूर्ण टप आहे बोंबीलचं आणि यामध्ये 30 ते 35 किलो असे बोंबील भरले जातात आणि याचा आजचा जो भाव आहे तो 5000 रुपये आहे। म्हणजे बघा, गेल्या वेळेला मी जेव्हा आलो होतो तेव्हा 1200 आणि 1500ला एक टप विकला जात होता, मात्र इथे मच्छी कमी झाल्यामुळे आजचा भाव प्रत्येक क्रेटचा 5000 रुपये आहे। मात्र ताजे बोंबील आहेत। हा जवळा फिश आहे आणि हे 150 रुपये एका वाट्याला इथे किंमत आहे। तर बघा 2 वाटे साधारणतः 300 रुपयेमध्ये आपल्याला खरेदी करता येईल। ही समुद्रातील पिवळी कोळंबी आहे, ज्याला आपण पातळी कोळंबी म्हणतो किंवा
व्हाईटसारखी कोळंबी असते आणि याचा भाव आज 350 रुपये आहे. ही सुद्धा एक ताजी कोळंबी आहे. ही पिवळी वाम आहे. पर किलो अतिशय ताजी आहे. बघा कशी चमकदार दिसते आणि ह्याचा पर किलो रेट जो आहे तो 650 रुपये आहे. म्हणजे जवळजवळ दुप्पट भाव वाढलेला आहे. ही आहे फार्ममधील किंवा कल्चर्ड असे प्रॉन्स असतात आणि याची पर के जी किंमत आहे साधारणतः 30 ते 35 कोळंब्या या 1 किलोमध्ये बसतात. हे शिंगाळा मच्छी आहे. 120 रुपये पर के जी असा आजचा भाव आहे. ताज्या शिंगाल्या आहेत. चांगलं असं ही मच्छी असते, टेस्टी मच्छी असते. तर शिंगाला आपण म्हणतो 120 रुपये इथे आज विकला जात आहे. आता आपण पुढे जाऊया. हे बांगडा फिश आहे. संपूर्ण मार्केटमध्ये क्वचितच आपल्याला बांगडा पाहायला मिळालेला आहे आणि हे 280 रुपये पर किलो हा बांगडा आज इथं विकला जात आहे. ही छोटी सुरमई पुन्हा एकदा बघा, याची क्वालिटी बघून आपल्याला साधारणतः अंदाज आला असेल. 250 रुपये ही सुरमई विकली जात आहे. ही काटी मच्छी आहे. काटी मच्छी आहे. अतिशय टेस्टी असते. आपण तळून वगैरे खात असतो. तर ही मच्छी 100 रुपये किंवा 100 रुपये असे प्रति किलो इथे विकली जात आहे. बघा इथं स्टॉक भरपूर आहे. आज मला स्क्विडची ऑर्डर होती आणि त्यासाठी मी ही स्क्विड घेतली आहे. 6 किलो स्क्विड मला ही 1800 रुपये पडलेली आहे. पुन्हा एकदा आपण बघतो बोंबील. हे सुद्धा ताजे असे बोंबील आहेत आणि याचा प्रति किलो आजचा भाव आहे 130 ते 150 रुपये. थोडंसं निगोशिएबल आहे. हा टूना मच्छी आहे. बघा स्टॉकमधला थोडा टूना आहे आणि याचा आजचा भाव आहे 100 रुपये. 120 सांगण्यात येते आणि 100 रुपयामध्ये मला वाटतं विक्रेता द्यायला तयार झाला होता. ही आहे बारामुंडी फिश किंवा खाजरी फिश आपण ज्याला म्हणतो. साधारणतः 5 किलोचा एक मासा आहे आणि इथं प्रति किलो 300 ते 350 रुपये इथं आकारला जाते. अतिशय ताजा असा खाजरी फिश आहे. हे लॉबस्टर्स आहेत. छोटे आणि मोठे असे छोट्या साईजचे जास्त आपल्याला यामध्ये दिसत आहेत. मात्र लॉबस्टरची किंमत जी असते तीच इथे सांगण्यात आलेली आहे. 1000 ते 1200 रुपये इथे आहे. बघा बरेचसे व्यापारी आपल्याला दिसत आहेत. आणि कर्ली फिश आहे. याचीसुद्धा किंमत 120 रुपये प्रति किलो असं आहे. ताजी कर्ली आहे. बघा चांगली अशी सुंदर अशी तळतळीत अशी दिसते. आता आपण आलेलो पुन्हा एकदा कल्चर प्रॉन्सकडे, ज्या फार्ममधील कोळंबी आहे. ही सुद्धा आज 400 रुपये प्रति किलो, म्हणजे किलोमध्ये 30 ते 35 कोळंबी बसतील एवढ्या आकाराची. ही सुद्धा 400 मध्येच विकली जाते. दोन्ही एकाच प्रकारच्या कोळंबी आहेत. हा आहे रोहू फिश. रोहू मासा हा मोठमोठ्या डॅममधून पकडला जातो आणि मोठ्या स्टॉकमध्ये येथे उपलब्ध आहे या मार्केटमध्ये आणि साधारणतः याची प्रति किलो किंमत आहे 100 ते 120 रुपये. अतिशय ताजा असा, अतिशय फ्रेश दिसणारा हा रोहू फिश आपल्याला दिसतोय. बघा हे मार्केटच्या मागचं दृश्य आहे. इथं मागेसुद्धा काही विक्रेते बसलेले आहेत. यामधले बहुतेक विक्रेते हे घाऊक विक्रेते आहेत आणि इथे सुद्धा व्यवहार झाले आहेत. बोंबील किंवा आणखी इथं आपण मच्छी पार्सल केली जाते किंवा बाहेरच्या मार्केटमधून इथे आणली जाते. हा पॉम्फ्रेट पुन्हा एकदा आपण बघत आहोत. अतिशय ताजा आपला पॉपलेट दिसतंय आणि हा पॉपलेट 1050 अशी किंमत सांगण्यात आलेली होती. मात्र सरते शेवटी 1000 रुपयेपर्यंत या पॉपलेटची किंमत आहे. किलोमध्ये 3 असे पॉपलेट बसतील. मित्रांनो, आपल्याला जर ताजी अशी कोळंबी पाहिजे असेल फार्ममधली, तर मार्केटच्या मागच्या बाजूला बरेचसे विक्रेते इथे बसलेले असतात आणि होलसेल रेटमध्ये ही कोळंबी विकत असतात. थोडीशी निगोशिएबल रेटमध्ये सुद्धा ही कोळंबी आपण घेऊ शकतो. ही समुद्राची कोळंबी आहे. मीडियम कोळंबी म्हणतात आपण, लाल कलरची. त्याचा आजचा भाव आहे 400. अतिशय ताजी आहे. ही आहे टायनी कोळंबी, छोटी कोळंबी आपण म्हणतो, मध्यम आकाराची. याचा आजचा जो भाव आहे तो 300 रुपये आहे. आता आपण बघत आहोत ह्या तिसऱ्या किंवा ह्याला आपण शेल्स म्हणू शकतो. ह्या तिसऱ्या आजच्या मार्केटमध्ये 150 ते 120 रुपयापर्यंत इथे विकल्या जात आहेत. बघा अनेक असे विक्रेते आहेत. या वेगळ्या प्रकारच्या शेल्स आहेत. तिसऱ्या आणि इतर शेल्स ह्या वेगळ्या असतात.
मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर एंजल लव्स फूड या चॅनलला लाईक करा व तुमच्या कमेंट्स असतील, प्रतिक्रिया असतील तर नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायच्या आहेत. त्याचप्रमाणे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एंजल लव्स फूडला. धन्यवाद.